15 एप्रिलच्या आधी जर हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला तर काही खास मेसेज तुमच्यासाठी असणार आहेत, कोणत्या एनर्जीजमध्ये असणार आहेत, त्याच्यासाठी हा लॉंग व्हिडिओ आपण केलेला आहे. काय एनर्जीज येतात आहे तुमच्यासाठी आपण चेक करूया. श्री स्वामी समर्थ. बघूया माझे व्ह्यूअर्स कोणत्या एनर्जीजमध्ये आत्ता सध्या कोणत्या एनर्जीजमध्ये तुम्ही सध्या आहात. ओके, आपण चेक करूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ज्यांनाही हा व्हिडिओ मिळणार आहे 15 एप्रिलच्या आधी तर ते कोणत्या एनर्जीजमध्ये आहेत आणि काय एनर्जीज आणखीन त्यांच्यासाठी येणार आहेत का. स्वामी श्री स्वामी समर्थ. एंजल्स प्लीज डिवाइन, प्लीज गाईड मी. वन मोर कार्ड प्लीज, वन मोर कार्ड. अँड ओके, पेंटिकल्स खूप छान आहे. कम्युनिकेशन येते तुमच्यासाठी. 7 ऑफ कप्स, 6 ऑफ कप्स, मेमरीज, सॉर्ट्सची एनर्जीज. कार्ड खूप आलेत आपल्यासाठी आणि मी तुम्हाला सांगते की ह्याच्यामध्ये खूप राशी आल्यात. येस, 12च्या 12 राशींसाठी हा मेसेज आहे. सॉर्टची एनर्जी झाले. एअर साईन, फायर साईन, वॉटर साईन आणि अर्थ साईन सगळ्यांसाठी हा मेसेज आहे. वेगळ्या राशी घ्यायची गरज नाही आहे. ओके, सगळ्यांसाठी हा मेसेज आहे. ओके, सगळ्यात महत्त्वाचं 12ही राशींसाठी हा मेसेज येतोय. राईट. खूप जणांची आत्ता सध्या सिच्युएशन असं आहे की पेनफुल एंडिंग काही गोष्टींचा किंवा काही आपल्याच लोकांकडून म्हणतो ना, एक आपल्याच लोकांकडून थोडंसं आपल्याला एक त्रास होणं किंवा आपल्या लोकांकडून त्रास झाल्यानंतर ती एक पेनफुल सिच्युएशन जी असते ना, ती मला असं वाटते की तुमची खूप दिवसानंतर मी ज्यावेळेला लॉंगमध्ये व्हिडिओ घेते ना त्यावेळेला तुमच्यासाठी असे मेसेज येतात आहे. ओके, पण मला असं वाटते की काही गोष्टींचा खूप त्रास तुम्हाला होतोय किंवा आहे सध्या तुमच्या लाईफमध्ये, पण तो एंड होणार आहे. ओके, काही स्टार्ट न्यू गोष्टी आणि तुम्हाला स्ट्रॉंग राहायचं आहे. ओके, तुमच्यामध्ये जी लीडरशिप क्वालिटी आहे ती तुम्हाला स्ट्रॉंगली उभी करायची आहे. कोणापुढे झुकू नका. ओके, आपण कसं असतं की आपण एखाद्यासाठी जर करायला गेलो ना तर तोही तितकाच म्हणजे आपल्याला ही करून घेणारा पाहिजे, समजून घेणारा पाहिजे. कोणापुढे लगेच झुकू नका किंवा त्याला एक आपली कमजोर बाजू दाखवू नका. हे तुमच्यासाठी हा मेसेज मी देईल. ओके, बऱ्याच गोष्टी परमेश्वरावर सोडल्यात तुम्ही. खूप जणांनी जे हे मेसेज बघतील तर त्यांनी खूप लोकांनी परमेश्वरावर गोष्टी सोडल्यात असं मला वाटतं. मला असं वाटतं बऱ्याच गोष्टी ना खूप जणांनी हँडमॅनची एनर्जीज येत्या. तुमच्यामध्ये ती क्वालिटी आहे. ओके, तुम्ही कोणापेक्षा कमी नाही आहात हे कधी समजू नका. तुम्ही कमी समजताय त्याच्यामुळे तुमची सिच्युएशन अशी होते की पेनफुल सिच्युएशन तुम्हाला ती करून घ्यायची नाही आहे. तुम्ही स्ट्रॉंग आहात. तुम्ही स्वतःसाठी जगा. ओके, हे लाईफ हे आयुष्य तुम्हाला स्वामींनी स्वतःसाठी दिलेलं आहे. त्याच्यामुळे स्वतःसाठी जगा. स्वतः आपल्या लाईफचे जेही काही पर्पज आहे आपल्या लाईफमध्ये जे काही आपल्याला सर्वायवर करायचं आपल्याला स्वतः करायचं आहे. दुसऱ्यांच्या गोष्टींमुळे आपण पेनफुल सिच्युएशनमध्ये येणं हे चुकीचं आहे असं मला तरी वाटतं. बाकी हा तुमचा निर्णय आहे. काही गोष्टी आता तुम्हाला क्लिअर बोलणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जो डिसिजन तुम्ही आधी घेत होता किंवा तुम्हाला जिथं बोलता येत नव्हतं काही गोष्टींमध्ये, आता तो वेळ आलेला आहे त्या गोष्टींमध्ये तुम्हाला क्लिअरली बोलायचं आहे. तुम्ही ऑफिस वर्कमध्ये असाल, रिलेशनशिपमध्ये असाल, घरातल्या इतर कोणत्याही गोष्टींसाठी जिथं तुम्हाला बोलता येत नाही तर तो टाईम आलेला आहे जिथं तुम्हाला तुमच्या गोष्टी क्लिअरली मांडता आल्या पाहिजेत. ओके, हा सरळ सरळ तुम्हाला साईन आहे, एक मेसेज आहे. आणि लिडरशिप क्वालिटीमध्ये राहा. ओके, तुमचा आता हा टाईम आलेला आहे जिथं तुम्हाला लिडरशिप क्वालिटीमध्ये राहायचं आहे. असं नाही आहे की दुसरा काहीतरी बोलते ते तुम्ही ऐकायचं किंवा त्या सिच्युएशनमध्ये पेनफुल सिच्युएशनमध्ये राहायचं नाही आहे. तुमचे निर्णय तुम्ही स्वतः घ्यायचे आणि तुम्हाला तिथं व्यक्त करता आलं पाहिजे. ओके, व्यक्त करणं खूप महत्त्वाचं आहे. राईट, मेसेज खूप छान आहेत तुमच्यासाठी. त्याच्यामुळे तुम्ही नाराज राहताय. काही गोष्टी ना काय होतं ना की 4 ऑफ कप्समध्ये तुमच्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत पण त्या मिळाल्या नाहीत म्हणून तुम्ही नाराज होताय. ओके, पण जे एक डिवाइन तुमच्यासाठी घेऊन येते, एक सरप्राईज, एक काहीतरी अशी एनर्जी जे तुमच्यासाठी घेऊन येते ना त्याच्याकडे मात्र तुमचं लक्ष नाही आहे. हीच गोष्ट तुम्हाला करायची नाही. काही मेमरीज आहेत तुमच्यासाठी. 6 ऑफ कपची एनर्जीज आहे. पास्ट लाईफमधून काही मेमरीज, काही आठवणींमध्ये सध्या आता तुम्ही अडकला असाल तर हे बघा
चांगल्या गोष्टी असतील तर नक्की चांगल्या घ्या, पण ज्याच्यामुळे तुम्हाला पेनफुल सिच्युएशन, ज्याच्यामुळे त्रास होते, ज्याच्यातून तुम्हाला बाहेर निघता येत नाही, तिथं थोडंसं तुम्हाला म्हणतो ना एक आता तुमची एक ही दाखवता आले पाहिजे तुम्हाला. ओके, त्या गोष्टींमध्ये राहून पास्टमधून बाहेर निघालात तर तुम्ही फ्युचर, प्रेझेंट आणि फ्युचर बेटर करू शकाल. हे नेहमी मी तुम्हाला तेच सांगत असते. ओके, 6 ऑफ वॉन्ड्सची एनर्जीज येते. काही गोष्टीतून जर व्यवस्थित तुम्ही बाहेर आलात तर सक्सेस आणि कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स तुमचा खूप वाढणार आहे ह्या याच्यामध्ये. ओके, 15 एप्रिलपर्यंत जर हा मेसेज तुम्हाला मिळाला तर सेल्फ कॉन्फिडन्स तुमचा खूप जास्त वाढेल. तुम्हाला समजेल की गोष्टी आता तुम्हाला कशा हँडल करायच्यात. ओके, आणि सक्सेस डेफिनेटली दोन्ही कार्ड खूप सुंदर आलेले आहेत. सक्सेस पण तुमच्या लाईफमध्ये येते, तुम्ही एकदम फ्रीडममध्ये, सनची एनर्जीज येते फ्रीडममध्ये आणि पॉझिटिव्हली तुमच्या लाईफमध्ये येते. ओके, पॉझिटिव्हिटी येण्यासाठी नामस्मरण करा काही गोष्टींचं, स्वामी समर्थांचं नामस्मरण करा, चांगल्या चांगल्या गोष्टींमध्ये राहण्याचा प्रयत्न करा, चांगल्या व्यक्तींमध्ये राहण्याचा प्रयत्न करा, चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येते. मला असं वाटतं तुम्ही आता फ्रीडममध्ये येणार आहात, फ्री होणार आहात काही गोष्टीतून, कारण सक्सेस येते, एन्जॉयमेंट तुमच्या लाईफमध्ये येते, चांगली गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येते, पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येतात आहे. आणखीन बघूया तुमच्यासाठी काय मेसेज आहे. व्हिडिओ लॉंगमध्ये जाणार आहे, गेला तरी चालेल, पण नक्की बघा तुमच्यासाठी काही व्हिडिओ करते. आणखीन बघूया तुम्ही कोणत्या एनर्जीजमध्ये असणार आहात 15 एप्रिलपर्यंत. माझे व्ह्यूवर्स कोणत्या एनर्जीजमध्ये असणार आहेत. श्री स्वामी समर्थ एंजल प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज. माझे व्ह्यूवर्स 15 एप्रिलपर्यंत कोणत्या एनर्जीजमध्ये आहेत, कोणत्या एनर्जीज त्यांच्याकडे येणार आहेत आणि कशी एनर्जीज असणार आहेत माझ्या व्ह्यूवर्ससाठी. स्ट्रॉंग राहायचं आहे, मी आत्ताच तुम्हाला बोलले होते. स्ट्रॉंग राहणं खूप महत्त्वाचं आहे. काही गोष्टी तुम्हाला बोलणं राईट. पास्टमधून पण कार्ड आलं होतं, 6 ऑफ कपचं रिमेटचं कार्ड आलं आहे तुमच्यासाठी. मॅसेज बघा कसे येतात आहे. रायडरमधून घेतलं आहे प्लस आपण ह्या कार्डमधून घेतो आहे. मॅसेज बघा कसे तुमच्यासाठी सेम येतात आहे. तुमच्या पुढेच मी कार्ड चेक करते. एंजल प्लीज आणखीन काय मेसेज आहे का माझ्या व्ह्यूवर्ससाठी, आणि एंजलचं गायडन्स पण आपण घेऊया. एंजलचं गायडन्स काय आहे तुमच्यासाठी बघूया. एक वन मोर कार्ड एंजल प्लीज. ओके, थँक्यू सो मच. तुम्हाला तुमचं फ्युचर चांगलं करायचं आहे, मी तुम्हाला आत्ता बोललेच मगाशी. येस, काही गोष्टींमध्ये अडकला आहात, पास्टच्या गोष्टींमध्ये अडकला आहात. जसं की आपल्याला 6 ऑफ कपचं पण एनर्जी झालेलं होतं. पास्टच्या गोष्टींमध्ये खूप अडकला आहात. ओके, पास्ट मेमरीज, पास्ट व्यक्तीमध्ये, त्या पर्सनमध्ये. ओके, हा सगळ्यांसाठी मेसेज राहणार आहे. जे मॅरेज आहेत त्यांच्यासाठी, जे सिंगल आहेत त्यांच्यासाठी, किंवा जे फक्त रिलेशनशिपमध्ये ऑलवेज कसे, तुम्हाला सगळ्यांसाठी हा मेसेज रेझोनेट होणार आहे. तर तुम्ही त्या गोष्टींमध्ये अडकला आहात आणि रिमेटची एनर्जीचं कार्ड येते आणि चेंजची पण एनर्जीज येते. काही हो, हार्टची हिलिंग, चेंजची एनर्जीज येते. मी तुम्हाला बोलले होते की तुम्हाला पास्टमधून काही गोष्टी जर खरंच हा व्यक्ती तुमच्यासाठी योग्य असेल आणि तुम्हाला वाटत असेल की तो पर्सन माझ्यासाठी योग्य आहे, तरच तुम्ही तिथे म्हणजे ना आपला टाईम हे करा. ओके, आणि नसेल तर तुम्ही प्लीज त्या गोष्टीतून बाहेर या आणि तुमचं प्रेझेंट आणि फ्युचर चांगलं करा. आणि तसंच कार्ड आलेलं आहे. ओके, काही हिस्ट्री जे पास्टमध्ये तुमची झालेल्या आहेत त्या तुम्हाला आता पुसून टाकायच्या आहेत आणि पुढे तुमचा मॅप आउट द फ्युचर. ओके, तुमचं प्रेझेंट आणि फ्युचर तुम्हाला खूप सुंदर करायचं आहे आणि ते सुंदर होऊ शकते हे तुमच्या आणि तुमच्याच हातामध्ये आहे. ओके, स्ट्रॉंग राहायचं आहे. एका ह्याच्यावर आपल्याला पाय देऊन चालायचे नाही, दोन्ही ह्याच्यावर बॅलन्स आपल्याला करता आलं पाहिजे. हे तुमच्यासाठी हा मेसेज आहे. रिमेटची पण एनर्जीज तुमच्यासाठी आहे. तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला, एखाद्या पर्सनला भेटायचं असेल, काही गोष्टी क्लिअर करायच्या असतील तर ते कम्युनिकेशन करण्याचा टाईम आलेला आहे. जसं की मी तुम्हाला बोलले की पेंटिकल्समध्ये काही कम्युनिकेशन करायचे आहे. पेंटिकल्स हे जरी फायनान्शियली जरी दाखवत असेल तर कम्युनिकेशन जास्त दाखवतं. ओके, तर तुम्हाला कम्युनिकेशन करण्याचं मी तुम्हाला बोलले वारंवार की हाच टाईम आला जिथं तुम्हाला आता काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेतच आहेत. ओके, तुमच्यासाठी हा मेसेज आहे. खरंच तो व्यक्ती, तो काही गोष्टी असं नाही की एखादं जॉब पण असू शकते, एखादी अशी गोष्ट जी फक्त तुम्हाला माहिती आहे अशी चांगली असेल तरच त्या गोष्टींमध्ये तुम्ही पुढे कंटिन्यू ठेवा, नसेल तर तिथून पुढे चला. ओके, एंजलचा काय गायडन्स आहे, मेसेज आहे माझ्या व्ह्यूवर्ससाठी. एंजल प्लीज गाईड माय व्ह्यूवर्स, गाईड करा माझ्या व्ह्यूवर्ससाठी.
काय मेसेज आहे एंजलचा तुमच्यासाठी चेक करूया. टेक ॲक्शन, एकच कार्ड मी घेणार आहे. खूप सुंदर कार्ड आलं आहे. मी तुम्हाला किती वेळेला हेच बोलते ना आज व्हिडिओमध्ये की तुम्हाला आता तो टाईम आलेला आहे जिथं तुम्हाला ॲक्शन घ्यायचं आहे, जिथं तुम्हाला लिडरशिप क्वालिटी दाखवायची आहे, जिथं तुम्ही स्वतः काय आहात ते तुम्हाला दाखवायचं आहे. आणि काही गोष्टीतून जर बाहेर आलात तर टेक ॲक्शन करायला एंजल सांगतात आहे. आता तो टाईम आलेला आहे जिथं तुम्हाला तुमच्या गोष्टी क्लिअर बोलायच्यात, क्लिअर करायच्यात आणि तुम्हाला पुढे चालायचं आहे, टेक ॲक्शन करायचे आहे. ह्याच्यापेक्षा सुंदर आणखीन काय, किती सुंदर कार्ड आलं आहे. आज इतका सुंदर मेसेज आला आहे ना. येस, ट्रस्ट ठेवा. बॉटमची एनर्जीज बघा किती सुंदर आलेलं आहे. ट्रस्ट ठेवा स्वतःवर, स्वतःवर ट्रस्ट, स्वतःवर विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला टेक ॲक्शन करायचे. आता तुम्हाला पुढे चालायचं आहे काही गोष्टींमध्ये. आता तुम्हाला तो वेळ म्हणजे तुम्हाला म्हणतो ना तुम्ही आता हे झालात की करू की नको, बोलू की नको, नको. आता तो टाईम आलेला आहे जिथं तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करायच्या आणि पुढे चालायचं आहे. ओके, आपण एंजलचा मेसेज घेतला. युनिवर्सचे काय ब्लेसिंग आहे तुमच्यासाठी 3 कार्ड्स घेऊया आपण आणि बघूया माझ्या व्ह्यूअर्ससाठी काय मेसेज आहे. ओके, लव्ह इज द ओनली रिॲलिटी. पास्टमधून तर कार्ड आलेलंच होतं, 6 ऑफ कप्स, प्लस दुसऱ्या कार्डमधून पण आलेलं होतं आणि याच्यातून पण आलेलं आहे. लव्ह इज द ओनली रिॲलिटी. प्रेम हे खरं आहे, प्रेम हे सत्य आहे. पण खरंच तो व्यक्ती तितकाच तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असेल तर प्लीज तिथं टाईम हे करा. नसेल तर थोडंसं पुढे चला तुमच्या लाईफमध्ये, प्रेझेंटमध्ये या, तर तुमचं फ्युचर प्रेझेंट छान होईल असं मला वाटतं. ओके, येस, टायमिंग, ट्रस्ट द टायमिंग, एन्जॉय एव्हरी मोमेंट. ओके, तुम्हाला ट्रस्ट ठेवायचा आहे येणाऱ्या टायमिंगवर, डिवाईन टायमिंगवर, श्री स्वामी समर्थांवर आणि एंजलवर तुम्हाला ट्रस्ट ठेवायचा आहे. काही चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येतील. फक्त थोडासा विश्वास जर ठेवलात तर चांगल्या गोष्टी नक्की तुमच्या लाईफमध्ये त्या टायमिंगप्रमाणे येतील. 2 कार्ड्स आल्यात, दोन्ही घेऊया आपण. प्रे, ट्रस्ट, ओ अँड वेट. तुम्हाला थोडासा वेट करायचा आहे. ओके, तुम्ही जी प्रेयर आत्ता परमेश्वराकडे करते ना, असं नाही की तुम्हाला तीच गोष्ट मिळेल. ओके, हा एक मेसेज येतोय मला. असं नाही की तुम्ही जी प्रेयर करताय परमेश्वराकडे, हे बघा आता आपण स्वामींना जर काही प्रेयर केली, स्वामींना जर आपण काही बोललो की स्वामी मला ती गोष्ट द्या, तर स्वामी आपल्यासाठी ती गोष्ट योग्य असेल तर नक्की देणार. पण ती गोष्ट योग्य नसेल तर आपल्याला कुठली तरी दुसरी चांगली गोष्ट आपल्या लाईफमध्ये देतात. तसंच आहे, तुम्ही जे विश्वासानं म्हणजे म्हणतो ना एक प्रेयर करताय त्याच्यावर ट्रस्ट तर ठेवाच. योग्य टायमिंगवर तर तुम्हाला मिळणार आहे, पण वेट थोडासा करावा लागेल तुम्हाला. ओके, योग्य वेळेला योग्य गोष्ट तुम्हाला नक्की डेफिनेटली भेटणार आहे. काय मेसेज आलं सुंदर बघा. युअर कम्फर्ट झोन विल किल यू बिकॉज लाईफ इज स्वीट. मी तुम्हाला बोललेच होते की तुमचा जो म्हणतो ना की आतमध्ये ज्या गोष्टी तुमच्या पास्टमधून अडकलेल्या आहेत त्या तुम्हाला बाहेर काढायच्यात वेळ लागेल. म्हणणं खूप सोपं असतं, त्या गोष्टीतून निघणं खूप अवघड असतं, आय नो दॅट. पण तुम्हाला थोडंसं तो कम्फर्ट झोन तुमचा आहे त्याला किल करायचं आहे. बास, आता त्याच्यातून तुम्हाला बाहेर यायचं आहे. कारण लाईफ तुमच्यासाठी खूप सुंदर पद्धतीने युनिवर्सने, एंजलने आणि स्वामींनी तुमच्यासाठी दिलेले. ओके, बॉटमच्या एनर्जीचा मेसेज पण चेक करूया की काय आहे बॉटमच्या एनर्जीचा मेसेज. ओके, निगेटिव्हिटी पण बॅकफायर झालेलं आहे तुमच्यापासून. चांगल्या गोष्टी, पॉझिटिव्ह गोष्टी, जसं मग अशी मेसेज सनमध्ये आलेला होता की काही पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्याकडे नक्की येणार आहेत. आणि पॉझिटिव्ह नक्की तुमच्याकडं किंवा त्या लोकांमध्ये, त्या एनर्जीजमध्ये आता तुम्ही राहणार आहात. ओके, 10-10-10 कीप वर्किंग युअर गोल्स. ओके, आता तुम्हाला ज्या गोष्टींसाठी युनिवर्सने मेसेज दिलेला आहे त्याच्यावर तुम्हाला फक्त वर्क करायचं आहे. ओके, इतर कोणत्याही गोष्टींकडं हे करायचं नाही, त्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि त्या गोष्टींवरच वर्क करा, म्हणजे काम करा. ओके, थँक्यू सो मच. हा मेसेज, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू सो मच.